मी आलोच 2 मिनिटात. अजून सुद्धा काही सवयी बदलल्या नाही तर सोहमच्या. आता बघ ना, आपण सगळे जेवायला बसलोय ना, असं ताट अर्धवट टाकून निघून गेला. मित्राचा फोन आला असणार कुठल्या तरी. काय झालंय? गप्पा मारायला फोन केलाय? नाही रे, तुझ्या पप्पाला ना काळजी वाटली तुझी. म्हटलं जे घडलंय त्याचा जास्त विचार करत नाहीयेस ना. बघा, बोला काय झालंय. मला माहितीये कामाशिवाय तुम्ही फोन नाही करणार. अरे चिडलास का पप्पावर? बोल, काय पाहिजे तुला? काहीही माग, पण चिडू नको. बघा, एकतर बऱ्याच दिवसांनी ना मी माझ्या आईसोबत जेवायला बसलोय. धड जेवायला सुद्धा देत नाहीये तुम्ही. काय हवंय तुम्हाला? अरे हेच तर हवंय मला. हेच हवंय म्हणजे? उद्या आईला घेऊन उद्या लंचला जायचं म्हणतोय मी. खूप दिवस झाले रे, नीट बघितलं नाही तिला. मिस करतोय मी तिला रे. मी उद्या अभेस किचनला चाललोय, तेव्हा तिथे तुझ्या आईला पाठवून दे. हा? आई येणार नाहीये तिकडे. मी तिला येऊ देणार नाहीये, कळलं? आता कसा रे तू? मी आपली फॅमिली एकत्र आणण्याचा प्रयत्न करतोय आणि तू. पण एक लक्षात घे, तेव्हा जर सगळं नीट झालं असतं तर तू आज काटेकोर म्हणून नाव लावलं असतं. तेव्हा नाही झालं, पण आता होईल. तू तुझ्या आईला घेऊन अभीस किचनला ये. हा? मी सांगितलं ना, आई येणार नाहीये तिकडे. अरे माझ्या पोरांचं म्हणा तुझ्यासारखंच डोकं गरम आहे. ते मला म्हणताय की रेकॉर्डिंग डिलीट करायची नाही म्हणून व्हायरल करायची आहे त्यांना. मला याचीच भीती होती. काटेकोर माझा वापर करून आईला आणि सरांना त्रास देणार, मला ब्लॅकमेल करणार. नाही, पण मी ते होऊ देणार नाही. काय म्हणतो, सांगू का मुलांना व्हिडिओ व्हायरल करायला? पण ते म्हणतात साहेब, जर तुम्ही उद्या डेटवर गेलात तरच आम्ही व्हिडिओ डिलीट करू. पण त्यांचं खूप प्रेम आहे रे माझ्यावर. ते प्रेम आता मला वाटायचंय, तुझ्या आई बरोबर शेअर करायचंय. घेऊन ये रे, घेऊन ये तुझ्या आईला अभीस किचनला. आई तिकडे येणार नाहीये. माझं जे व्हायचंय ते होऊ दे. आई, आपण ना उद्या सकाळी उठून अभीस किचनला जाऊया, छान तयार होऊन. आपण ना तिथे जाऊन रांगोळ्या काढूया, तोरणं बांधूया, पूजाच घालूया. मी तर म्हणते छान नवी सुरुवात करूया ना पुन्हा. आई, आई उठा ना, बोला ना माझ्याशी. अगं शुभ्रा, अगं किती वाजले बघ. दिवसभर काम करत असतेस, थकली असशील ना. झोप बरं आता तू. आपण उद्या बोलू. 5 मिनिटं बोला ना. शुभ्रा झोप. नाही बोलायचं का तुम्हाला माझ्याशी? अगं ठीक आहे, जा. तुझ्या आईला घेऊन उद्या लंचला जायचं म्हणतोय मी. खूप दिवस झाले रे, नीट बघितलं नाही तिला. मिस करतोय मी तिला रे. मी उद्या अभीस किचनला चाललोय, तेव्हा तिथे तुझ्या आईला पाठवून दे. हा? दूध पिऊन घे. दूध घेऊन झोपलास ना तर बरं वाटेल तुला. घे.
आता शांत झोप लागेल. झोप हं. काल जर तो सापडला नसता तर काय झालं असतं. असं मन थाऱ्यावर नाहीये. आता भीती तो हाताबाहेर जाण्याची नाहीये. त्याने स्वतःच काही बरं वाईट करून घेतलं तर नीज माझा नंदलाला नंदलाला रे शांत हे आभाळ सारे शांतता रे शांत वारे या झऱ्याचा सूर आता मंद झाला मंद झाला रे नीज माझा नंदलाला नंदलाला रे अरे अजून उठला नाही. उठे श्रीरामा पहाट झाली पूर्व दिशा उजळली उभी घेऊनी कलश दुधाचा कौशल्या माऊली कौशल्या कौशल्या माऊली दूध आणलंय बर का. गुड मॉर्निंग सोहम. व्हेरी गुड मॉर्निंग सर. काय कसा दिसतोय मी. अभिज किचनच्या मालकासारखे. ते अभिजित राजांसारखा. शेफ अभिजित राजे. थँक्यू. आई तुमच्याकडे मी वापरते तशी छोटी टिकली आहे का. बरं उठलास का. चल पटकन 10 मिनिटात आवरून घ्या त्या सोमावर. द्या ना आई. अहो अभिज किचनला जायला ही साडी बरी आहे ना. जगास. मी उद्या अभिज किचनला चाललोय तेव्हा तिथे तुझ्या आईला पाठवून दे. आता काय करू मी. आईला कसं थांबवू. द्या घ्या. शुभ्रा मी आणते ना टिकली तुझ्यासाठी. हो अभिज किचनला तर तो काटेकोर येतोय. आई आणि त्याची भेट होता कमाने. काही करून मला आईला थांबवावं लागेल. अहो तुम्ही शर्ट का नाही बदललात. तो निळा शर्ट काढून ठेवला होता बघा तो घालायचात ना. तुम्ही मालक आहात ना अभिज किचनचे. तुम्ही एकदम रुबाबदार दिसायला पाहिजे. तो निळा शर्ट तुम्हाला खूप छान दिसतो. घाला ना तो. आता मालकीणबाई इतक्या छान दिसतायत म्हटल्यावर आमच्याकडे कोण बघणार नाही का ग शुभ्रा. अगदी बरोबर. आयो मी आईची साडी दिसते. कशी दिसते सोम. हा? सांग ना मी कशी दिसते. हा छान दिसतेस. शुभ्रा खूप छान दिसतेस तू. खरं सांगू माझ्यापेक्षा तुझ्यावरच ही साडी छान शोभून दिसते.
अहो चला चला, उशीर होईल, निघूया आपण. ऐका ना, मी काय म्हणतोय, अभिज किचनला सगळ्यांनी जायची काय गरज आहे? म्हणजे आता अभिज किचन सर सांभाळणार आहेत ना, म्हणजे त्यांनी असायला पाहिजे अभिज किचन मध्ये. बाकीच्यांनी जायची काय गरज आहे? एक्झॅक्टली, पहिला दिवस आहे, त्यामुळे मला तरी जायचंय, मी जाणार आहे. हो तू जा ना, पण बाकीच्यांनी जायची काय गरज आहे? बाकीच्यांनी म्हणजे मीच ना? म्हणजे ह्याला असं म्हणायचंय का मी तुमच्या बरोबर जाता कामा नये म्हणून? नाही, मला तसं नाही म्हणायचंय. तुला अन्नपूर्णाला जायचं असेल ना? हे बघ सोहम, मी काय करायला पाहिजे, कुठे जायला पाहिजे हे तू सांगू नकोस मला. आज माझ्या नवऱ्याच्या आयुष्यातला एवढा महत्वाचा दिवस आहे, ज्याची मी इतके दिवस आतुरतेने वाट बघत होते, आणि मला त्यांच्या आनंदात सहभागी व्हायचंय. त्याला तसं नसेल म्हणायचं. तुम्ही उगीच त्याची वकिली करू नका पुन्हा पुन्हा. त्याला काय म्हणायचंय ते त्याच्या बोलण्यावरनं स्पष्ट कळतंय. आई अगं, तू मला अडवू शकत नाहीस सोहम, मी जाणार आहे. बघितलंस ना शुभ्रा, हा म्हणतोय की मी बदललोय, पण अजूनही याला माझा आनंद नाही बघवत आहे. तुला आनंद मिळावा असंच वाटतं का मला? पण आज अभिज किचनला जाऊन तुलाच त्रास होणार आहे. तो काटेकोर तिकडे टपून बसलाय. अहो चला तुम्ही. काय रे, बरं आहेस ना तू? काय तू आईनं का अडवत असशील? नाही तसं काही नाहीये. चल, उशीर होतोय, आपण पण जाऊया. अरे वा, काय सुंदर केलंय शुभ्रा हे सगळं. खरंच किती छान रांगोळी काढली आहेत, फुलं ठेवली आहेत. वा. चला. थांबा थांबा थांबा, काय? मला नीट स्वागत तरी करू दे तुमचं. मी येऊ का मदतीला तुझ्या? तुमचं म्हणजे तुमच्या दोघांचं अभिज किचन मध्ये स्वागत करू दे. अरे आता स्वागत कशाला हवंय? सर प्लीज ना, थांबा. सोम, यांना आत येऊ देऊ नकोस. कधी शुभ्राने फोन केला, कधी हे सगळं करायला सांगितलं. कमाल आहे त्या मुलीची. मग कसं वाटतंय पुन्हा एकदा अभिज किचनला आल्यावर? खरं तर खूप टेन्शन आलंय मला. तो दिवस आठवतोय ज्या दिवशी मी अभिज किचन सुरू केलं होतं, पण तेव्हा मी एकटाच होतो. आज माझ्या बरोबर माझं सगळं कुटुंब आहे. आनंद, भीती सगळं वाटतंय. एक काय ते नाही सांगताय. पुन्हा नव्या उत्साहानं परत सुरू करा. हॅलो. काय मग, आली की नाही तुझी आई अभिज किचनला? मी आल्यावर ती तिथे असायला हवी काय? नाही, ती नाही येणार आहे. अरे मी येणार आणि माझी राणी नाही येणार? शक्यच नाही. मला माहिती आहे ना, माझं बबडू तिला घेऊन येणार आहे. मी सांगितलं ना, ती नाही येणार आहे. तुला खोटं बोलताच येत नाही रे बावड्या, आणि ते जमणार सुद्धा नाही. आता तुझ्या आईला छान नटायला सांग. केसात गजरा मार, अत्तर लाव, पायात पैंजण घाल. अरे कितीतरी दिवसांनी आम्ही निवांत भेटणार आहोत. तिला डोळे भरून बघायचंय रे मला. शुभ्रा, तू खोटं बोलत नाहीयेस ना? मॅडी, मी तुझ्याशी खोटं बोलीन का? आता सर आणि आई इथे आत आले ना की मग तुमच्या सगळ्यांचा विश्वास बसेल. आणि हो, आता अभिज किचन मध्ये अभिजित सर तुम्हाला रोज भेटणार आहेत, कारण ते रोज इथे असणार आहेत. मला त्याच्यावर बिलीव्हच होत नाही यार. ओ गॉड, प्लीज 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 गॉड, शुभ्रा बोलते ते खरं होऊ दे, शुभ्रा बोलते ते खरं होऊ दे. अरे तू पण फिंगर क्रॉस कर, सगळ्यांनी करा. प्लीज प्लीज संदीप दादा, तुम्ही या ना जरा आतमध्ये. ते खरंच होऊ दे. सर येतात का ते बघते, प्लीज प्लीज शुभ्रा, ते खरंच होऊ दे. हॅलो मॅडम आणि सर. सर हॅलो सर.
काय हे काय असं काय झालं? हाऊ आर यू सर? मॅडी अगं काय पहिल्यांदा भेटतोय का आपण? माझा विश्वासच बसत नाहीये सर. तर मी आता आतमध्ये ऐकलं ते खरंय का? तुम्ही आता सांभाळणार आहात अभिज किचन? येस मॅडी. Oh God! I can't believe it. You are genius, sir. आय नो मॅडी. सर, मी मॅडी, तुमची पर्सनल असिस्टंट. वेलकम टू अभिज किचन सर आणि मॅम. थँक्यू मॅडी. येस, या आता. वेलकम. सर थांबा. सर 1 मिनिट. अहो टॉस करून आतमध्ये या सर. अहो मॅडी ताई, लग्न झाल्यावरती जेव्हा गृहप्रवेश करतो ना तेव्हा ते करायचं असतं, आता नाही. ओके ओके. पण मॅम हे सरांचं हॉटेल प्रवेश आहे ना, आणि अभिज किचन आम्हाला घरासारखंच आहे, राईट ना सर? करेक्ट करेक्ट करेक्ट. त्यापेक्षा मॅडी मी असं करतो, हा जो तू कलश आणलायस ना, यातले जे तांदूळ आहेत त्या तांदूळाला मी प्रॉमिस करतो की या तांदूळापासून मी मस्त मस्त छान छान रेसिपीज बनवीन आणि माझ्या सगळ्या कस्टमर्सना खुश करीन, तृप्त करीन. वाव सर, यू आर जीनियस सर. आय नो मॅडी. आता यू आर. येस, प्लीज वेलकम. लवकरात लवकर पेपर सरांच्या नावावर करून टाकतो, म्हणजे तरी आई अन्नपूर्णाला जाईल. तो काटेकोर यायच्या आत आई इकडून गेलीच पाहिजे. आज काय खुश व्हायचं ते होऊन घ्या. उद्यापासून मी तुम्हाला सगळ्यांना चांगलं कामाला लावणार आहे. सर पण खरं सांगू का, तुम्ही अभिज किचन मध्ये परत आल्यात ना, हेच आमच्यासाठी खूप आहे. आणि हो सर, तुम्ही सांगाल ते काम करायला आम्ही तयार आहोत. थँक्यू थँक्यू थँक्यू. ठीक आहे, साईन करा. काय रे सोहम? सर याच्यावर साईन करा, म्हणजे अभिज किचन तुमची सगळी प्रॉपर्टी परत तुमच्या नावावर होईल. घ्या मालकीणबाई. कॉंग्रॅच्युलेशन सर. कॉंग्रॅच्युलेशन आई. थँक्स शुभ्रा. कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्स सो. आणि सॉरी मी जे काही वागलो त्याबद्दल. आता पुन्हा हा विषय काढायचा नाही. झालं गेलं विसरून जायचं आणि नव्याने सुरुवात करायची. ओके? अरे विश्वास, काय पेढे कुठे आहेत? हो मॅम, आणतो. अरे वा, जय्यत तयारी आहे सगळी. सगळ्यांना दे. मॅडी, हं? आले सा? मॅडी तू तो क्लाऊन बोलवला होतास बाहेर उभं राहून ओरडायला, आला का तो? सर बघते मी, वेट वेट. थँक्यू. सर, ही तुमची शान, तुमची कॅप. तर परत एकदा त्याचा स्वीकार करा. तुम्ही अभिज किचनची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती आणि मी माझ्या परीने खूप सांभाळायचा प्रयत्न केला, पण आता तुमच्या अभिज किचनची जबाबदारी पुन्हा तुम्ही घ्या, म्हणजे मी मोकळी होईन त्यातून. मी अभिज किचनची जबाबदारी तुझ्यावर सोपवली होती,
म्हणून मला अजिबात काळजी वाटत नव्हती. थँक्स शुभ्रा. आजपासून ही जबाबदारी मी पुन्हा स्वीकारतो.